जादूचे सोनेरी भांडे. एका गावात विमला नावाची कुंभारीण राहत होती. ती मडके बनवायची. तर तिचा नवरा चंदू ठेल्यावर ठेवून मडके घ्या, मडके चांगले आणि टिकाऊ मडके, रंगीबिरंगी मडके, अरे या लवकर या. अशा प्रकारे गल्लीमध्ये जाऊन तो मडके विकायचा. बायका मडके विकत घ्यायच्यात. त्याच पैशावरती चंदू आपल्या परिवाराचे पोट भरायचा. काही दिवसानंतर त्या गावात स्टीलच्या घागरी विकणारे आलेत, ज्यामुळे बायका स्टीलच्या घागरी विकणाऱ्याकडे जाऊन घागरी विकत घ्यायच्या. चंदूच्या ठेल्याजवळ कोणीच येत नव्हते. एके दिवशी चंदू निराश होऊन मडक्यांचा ठेला घेऊन घरी परतला. अहो, काय झाले? आज पुन्हा एकही मडका नाही विकला. घरी स्वयंपाकासाठी सामान नाही आहे. आता मुलांना जेवण देणे सुद्धा मुश्किल होणार आहे. मी विचार करत आहे की 4 घरचे काम करावे. विमलाचे बोलणे ऐकून चंदूला खूप दुःख झाले. चंदू बायकोला, अरे असं नको करूस. मी असेपर्यंत तुम्हाला उपाशी राहण्याची गरजच नाही आहे ना. मी शेजारच्या गावात जाऊन मडकी विकून येतो. तू काळजी नको करूस विमला. काय? शेजारच्या गावात? ठेल्याला ढकलत तुम्ही एवढ्या दूर कसे जाणार? आणि त्यावर ही कडक ऊन. अरे आपल्याकडं मडकी विकण्याशिवाय काहीच उपाय नाही. मला याशिवाय काहीच येत नाही. विमला 2 भाकरी बांधून चंदूला देते. ते घेऊन चंदू निघतो. तो ठेल्याला ढकलत जंगलाच्या रस्त्याने जात होता. थोड्या वेळात थकून चंदू एका झाडाखाली बसतो. बायकोने दिलेल्या भाकरी खाणार की तेवढ्यात एक म्हातारी हातात काठी घेऊन रस्त्याने जाताना त्याला दिसते. चंदू तिला बघतो आणि त्वरित तिच्या जवळ जातो आणि ए बाई, एवढ्या उन्हात कुठे हिंडत आहेस व? माझ्या मुलांनी मला घराबाहेर काढले. काय करू आणि काय नाही असे झाले, म्हणून मी चालत निघाली. चंदू म्हणतो, बाप रे, या वयात एवढा त्रास कायले करून घेतोय? हे घे भाकरी खा. असे म्हणून आपल्या भाकरी तो तिला देतो. त्या भाकरी तिने खाल्ल्या आणि लगेच तिचे रूपांतरण एका देवीमध्ये झाले. हे बघून चंदू हैराण झाला. शाब्बास चंदू, शाब्बास. अजूनही माणसामध्ये माणुसकी आहे की नाही हे बघण्यासाठी मी या भूवर आली. तू उपाशी होता, तरी पण तू आपल्या भाकरी म्हातारीला दिल्या. तुझ्यासारखे लोक या जगात खूप कमी आहेत. असे म्हणून एक मडके प्रकट करून त्याला देते. त्याला तू चाकावर ठेवून फिरविलास तर सोन्याचे नाणे मिळणार. आता तू आपले जीवन आनंदाने जग, असे म्हणून आनंदाने ती आशीर्वाद देते. चंदू आनंदाने नतमस्तक होतो. त्यानंतर ती गायब झाली. चंदू ती मडकी घेऊन आपल्या ठेल्यावर घरी परततो. आणि विमला ओहो, काय झाले? शेजारच्या गावात सुद्धा मडके नाही विकले गेले? चंदूने जे घडले ते तिला सांगितले. विमला खूप आनंदी झाली. चंदू त्या मडक्याला चाकावर ठेवून फिरवू लागला. बघता बघता मडके सोन्याच्या नाण्यांनी भरून गेले. हे बघून दोघेही हैराण झाले. अशा प्रकारे चंदू आणि त्याचे कुटुंब श्रीमंत झाले. त्याने मोठे घर बांधले आणि मुलांना शाळेत सुद्धा पाठवू लागला. त्याच्या घराजवळ विजय राहत होता. तो फार घमंडी व्यक्ती होता. त्याला कुणाची प्रगती बघवत नव्हती. एके दिवशी विजय, फक्त मडके विकून चंदूने एवढे पैसे कसे कमवले? काहीतरी गडबड आहे नक्की. मला माहिती करून घ्यावं लागणार. एके दिवशी चंदूच्या घराच्या खिडकीतून विजय बघत असतो.
चंदू आणि विमला त्या मडक्याला चाकावर ठेवून फिरवत होते. ते मडके सोन्याच्या नाण्यांनी भरून गेले. तेव्हा विजय, अच्छा अशी गोष्ट आहे तर त्या मडक्याला काही करून मला चोरावंच लागणार, असा तो विचार करतो. त्या रात्री विजय चंदूच्या घराच्या मागच्या दारातून आत घुसतो. त्या खोलीत येऊन त्या मडक्याला तो उचलून घेऊन निघून जातो. पण चंदू त्याला मडके नेताना बघतो, पण तो गप्प राहतो. नंतर विजय आपल्या घरी एक चाक आणतो. त्या चाकावर त्या मडक्याला ठेवून फिरवत असतो. तो सोन्याच्या नाण्यांनी ती भरण्याची वाट बघतो. एवढ्यात त्या मडक्यामधून साप, विंचू आणि खूप सारे किडे बाहेर येतात. हे बघून विजय घाबरून अरे बापरे असे ओरडत पळत सुटतो. मग तो मडका विजयच्या घरून गायब होऊन परत चंदूच्या घरी प्रकट होते. दुसऱ्या दिवशी चंदू विजयला, का रे विजय, तुले मडकं पाहिजे का पुन्हा? हवं असन तर घेऊन जा. नाही रे बाबा, मला नाही पाहिजे तू हे मडकं, तूच ठेव, असे म्हणून निघून जातो. तर मुलांनो, गरजू लोकांची मदत केल्याने आपल्याला सुद्धा कोणती ना कोणती मदत मिळतच असते. चांगले बनून राहाल तर कितीही मोठी समस्या येऊ द्या, शेवटी विजय तुमचाच होणार. समजले ना?